आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंकजा मुंडेंचे माजी पीए अनंत गर्जेला जामीन मंजूर। पत्नी गौरी पालवे गर्जेंच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अनंत गर्जे आरोपी। मुंबई सत्र न्यायालयाकडून अनंत गर्जेला जामीन। भाजपच्या चेतन सिंह केदार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका। शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी मतदार यादीमध्ये समावेश असल्यानं न्यायालयामध्ये याचिका। सामाजिक कार्यकर्ते RY घुटुकडे यांची न्यायालयामध्ये याचिका। हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीची वाट लावणार। सपकाळ अकार्यक्षम माणूस, संजय गायकवाडांची टीका। सपकाळांच्या होम ग्राउंडमध्ये काँग्रेस उरली नाही, गायकवाडांची टीका। बुलडाण्यामधल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला। सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकडगावमध्ये संचारबंदी लागू। विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचे लोणार तहसीलदारांनी आदेश दिल्याची कागदपत्र सबूत। भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामध्ये सकल हिंदू समाज आक्रमक। बारामती, इंदापूर आणि दौंड बंद। व्यापारी संघटनांचाही बंदला पाठिंबा। लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी। महिलेनं महापुरुषाबद्दल अपशब्द वापरल्याने इचलकरंजीच्या कबनूर गावामध्ये तणाव। महिलेविरोधात रास्ता रोको आंदोलनादरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक। 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल। विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेमुळे 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारसंख्येमध्ये मोठी घट। या प्रक्रियेनंतर 9 राज्यातील 1,70,00,000 अधिक मतदारांची नावं यादीमधून वगळली। तृतीयपंथी समुदायासाठी बीज भांडवल योजनेला मान्यता। सरकारकडून 9 कोटींची तरतूद। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयाला मान्यता। तृतीयपंथीयांना 25,000 लघु, 50,000 मध्यम तर 2 लाखांपर्यंत कर्जाचा लाभ मिळणार।